नमस्कार मित्रांनो, मी तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण जात आहोत दर्शन करायला जातो आहे. आपल्याला फिरायचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि आता आपण दर्शनाला चाललेलो आहोत. आता आपण दाखवून देत आहे, तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण जात आहोत दर्शन करायला जातो आहे. आपल्याला फिरायचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि आता आपण दर्शनाला चाललेलो आहोत. आता आपण दाखवून देत आहे, तुम्हाला दाखवतो. बघा दाखवून देतो. आणि इकडे आपली सगळी मंडळी थांबली बघा, सगळी आपली मंडळी. आता आपण आपली बस लागतात तर एक धुवायला गेले बस आणि एक येऊन थोडंच आहे. आपण बसमध्ये बसू आणि स्टॉपला इथे मेडिकल कॉलेजच्या इथे स्टॉपला जाऊ. इथून पुढे आहेत वेगवेगळे स्टॉप, तर तिकडे आपण जाणार आहोत. तिथून सगळी मंडळी. तर मित्रांनो, आता आपल्याला गाड्या भेटलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो दोन्ही पण गाड्या आणि त्यांच्या आतली माणसं पण दाखवतो तुम्हाला. तर चला बघूया, आपण तिकडे गाड्यानंच बघूया आता डायरेक्ट. आणि ही एक अशी बस आहे. आपण आता सुखदरच्या गावदेवी मंदिराजवळ, मला आता त्या गाडीत शिरून दाखवतो. बघा मित्रांनो, अशा गाड्या आहेत आपल्या. एक ही अशी आहे ती आणि ती दुसरी आहे ती तशी आहे, तुम्हाला दाखवतो लाल कलरची. हे बघा मित्रांनो, आता इकडे सगळी सेट बीट बसून झालेली आहे आणि आता आपण तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आता देऊतच, कारण की सगळी झटपट विटपट चालू आहे. तुम्हाला आता डायरेक्ट देऊतच दाखवतो आपण तिकडे पोचल्यावर. तर भेटूया आता डायरेक्ट देऊतच. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे घेऊन तर झालेलं आहे, पण तुम्हाला मी ते दाखवलं नाही कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हता. तुम्हाला इथला असा परिसर दाखवतो थोडक्यात. आणि आपण आता डायरेक्ट भेटणार आहोत पंढरपुरात. तर ह्या इथला आपला परिसर दाखवतो कसा तो. हे बघा तिथे निघतो आम्ही. ह्या गाडीत मी बसतो. काय तर मित्रांनो, आता आपण आळंदीत आलेलो आहोत आणि आपल्याला चालत जायला लागते. मंदिर तर आम्ही बघितलं आहे, नदीचे काठ अलीकडे आहे. मग आम्ही हा रस्ता असं जातोय. पार्किंग आम्ही पार्किंग नंबर इकडे चालतो आणि बाकीचे तुम्हाला पुढे आहेत ते दाखवतो. हे बघा सगळे पुढे चालतात आता आणि आपण फक्त मागून होते. आतलं काय दाखवलं नाही तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला देऊचं मी दाखवू शकलो नाही, मोबाईल अलाउड नव्हता. आणि आपण आज पंढरपुरात पण दाखवू शकलो नाही तुम्हाला, तिथं पण मोबाईल अलाउड नव्हता. पण आता आम्ही चंद्रवलीचे स्नान वगैरे केलं आणि कुंडलिक महाराजांचं मंदिर तिथे पाया पडायला लागलं. आज तुम्हाला सगळी आमची मंडळी लागली ना, तिथे छान दिसत ते बघा. तुम्ही पण कसं दिसते तुम्हाला
फोटोग्राफर इकडं. हा बघा चेहरा काला मित्रांनो, मी तुम्हाला आळंदी आणि देऊचं पण दाखवणार होतं, पण त्याला आतमध्ये मोबाईल न्यायचा होतं. मोबाईलवर बंदी होती म्हणून मी तुम्हाला आळंदी आणि देऊचं दाखवलं नाही. आज आपण आणि बघा चंद्र करून कपडे आणि माझं बुक सांगा तुम्ही काढतात मी तुम्हाला दाखवत होते. मित्रांनो, आता आपण रूम घेतलेला आहे, सगळे फोटो काढून झालेले आहेत. रूमवर जातोय आपण. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे असे लांब लांब ठिकाणी फिरून झाले की मोबाईलची अवस्था काय होते. आता आपल्या मोबाईलची अवस्था आहे फक्त 13% बॅटरी आहे मोबाईलची आणि आपण इथे जातो ब्लॉगिंग संपवतोय. आपला परतीचा प्रवास दाखवणार नाही आहे. आलेलो तो प्रवास दाखवला तुम्हाला, पण परतीचा प्रवास दाखवणार नाही कारण की मोबाईलची बॅटरी आम्ही घरी सगळी इथं उभी आहेत जायला. आपल्या मोबाईलची पण बॅटरी उतरते म्हणून जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.